श्रीराम नमस्कार. डॉक्टरांचं म्हणजे वैद्यांचं जेव्हा बोलणं व्हायचं तेव्हा बरेच विषय किंवा एखाद्या विशिष्ट गोष्ट हे उदाहरण देऊन ते उत्तमरित्या समजावून सांगायचं. आपण ज्ञानसुक्तावर बागमार काका जे सध्या तिन्ही सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण ह्याबाबत त्यांनी लिहिलेलं आहे. उत्तम सुंदरपैकी जे त्यांनी विवरण केलं आहे. तर रोज आठवत असतो की आपलं वैद्यराजांबरोबर काय बोलणं झालं, काय नाही, कशा पद्धतीने त्यांनी मला सांगायचा प्रयत्न केला होता. तर त्याच्यामध्ये एक वेळा संस्कार हा विषय वास्तविक निघाला होता की संस्कार कशाला म्हणतात. आपण पाहतो की लहान मुलांना प्रत्येक घरामध्ये म्हणजे अगोदर तरी आमच्या पिढीपर्यंत लहानपणी घरामध्ये रोज संध्याकाळी शुभं करोती, भीमरूपी, रामरक्षा किंवा अजून काही स्तोत्र असतील ही म्हणली जायची. संध्याकाळी मुलं 7च्या आत घरात यायची, हातपाय धुवून सर्व घरातल्या थोड्या मोठ्यांना देवाला नमस्कार करून मग हे सगळे उपक्रम राबवले जायचे. उपक्रम हा शब्द मुद्दामून वापरला आणि त्यामध्ये एक सात्विकता होती. घरामध्ये कुठल्याही प्रकारचे टी व्हीचे आवाज नव्हते, मोबाईलचे नव्हते, कारण तेव्हा वास्तविक नव्हत्याच ह्या गोष्टी. पण जरी नंतर ब्लॅक अँड व्हाईट टी व्हींचा जमाना आला तरी ह्या गोष्टींमध्ये कधी खंड पडले नाही. वेगळं आता असं तुला वागायला पाहिजे असे संस्कारही काही आईवडिलांनी विशिष्ट प्रकारे दिलेले नाहीत किंवा केलेले नाहीत. पण जसजसं पिढी पुढं सरकत गेली आपण पाहिलं की नंतर गर्भसंस्कार, रोजचे मुलांवरती संस्कार वर्ग हे बाह्य जगतामध्ये खूप जण चालवतात किंवा निघाले. आणि संस्कार ह्या विषयावरती एकदा वैद्यराजांशी बोलणं चालू होतं आणि स्वभावच असा होता की शब्दाचा अर्थ कळणं हे खूप गरजेचं असतं. तर नक्की संस्कार म्हणजे काय, म्हणजे संस्कार हा शब्द उच्चारला पण आकार कशाला. तर त्यांनी जे संभाषण आमचं झालं ते आता मला जेवढं आठवलं की त्यांचे शब्द हे वेगळे असायचे. नेहमीप्रमाणे जी व्यक्ती एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण देते तसं वैद्यराजांचं नव्हतं. तर तेव्हा जेव्हा मला आठवतं आहे की संस्कार या शब्दापासून जे सुरू केलं तेव्हा त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की दही लावतात का विरजण लावतात, असा हा त्यांचा प्रश्न होता. तर आता मी त्यांना म्हटलं की दही लावणं काय किंवा विरजण लावणं काय, दोन्ही कृती एकच. पण म्हणले मग दही लावणं हे कशाला लावतात. मूर्तीलाही दही लावतात, अजून काही पदार्थ बनवताना दही लावतात, तिथं विरजण लावत नाहीत. मग पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की विरजण हा शब्द योग्य आहे. म्हटलं हो बरोबर आहे. म्हणजे काय घडतं म्हटले नक्की. म्हटलं दुधामध्ये आई तेव्हा घरी दही लावायची तेव्हा बघायचो, लावायची कधी वेळ आलेली नव्हती. तर म्हणाले की मग त्यांना म्हटलं की दुधामध्ये आई दही 1 चमचा का 2 चमचे मिसळते आणि ते ढवळून ठेवून देते, म्हटलं झाकून ठेवते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं दही झालेलं असतं. मग म्हणले विरजण म्हणजे काय, म्हणजे ते दूध गरम असतं गार असतं. म्हटलं बहुतेक गरमच असतं, कारण तेव्हा माहीत नव्हतं म्हणून तेव्हाचं जे काय उत्तर आहेत तेच मी आत्ता आपल्यासमोर नमूद करतो आहे. तर म्हटलं गरम घेते ती आणि मग गरम दुधामध्ये दही घालते आणि मग ते ढवळून किंवा काही वेळा न ढवळता सुद्धा तसंच ठेवते. मग म्हणले ह्याच्यामध्ये देह कोणाचा बदलतो. तर म्हटलं देह कोणाचा बदलतो म्हणजे म्हटलं मला लक्षात आलं नाही. म्हटलं
मग म्हणले की विरजण हे आपण दोन पदार्थ एकत्रीकरण करणं म्हणजे दुधाचा गुणधर्म म्हणाले थंड असतं तेव्हा ते आम्ल शांत करायला मदत करतं, पण गरम असतं तेव्हा शरीरातलं आम्ल वाढवायचा प्रयत्न करत असतं, कारण दूध हे मुळातच आम्लधर्मी. आणि दही हे जेव्हा दुधामध्ये मिसळतं तेव्हा त्याला विरजण म्हणतात, कारण ते फाटतं. असं ती क्रिया जी आहे, ह्या क्रियेला त्यांनी त्या विरजण लावायचं कसं हे त्याच्यात हे सांगितलं. पण एक गरम का, दही का गरम करत नाहीत? कारण ज्यावेळी अग्नितप्त असतो तसं दुधाला जेव्हा गरम केलं जातं तेव्हा त्यातले गुणधर्म बदलतात. अग्नी शांत असतो आणि ज्यावेळी विरजण लावलं जातं तेव्हा दूध गरम करून घेतात. पण त्या दुधातला जो अग्नी असतो तो शांत असतो. म्हटलं मला कळलं नाही, जरा थोडं अजून सोपं करून सांगा. कारण वास्तविक हे वैद्यकीय शास्त्रातले शब्द होते, पण समजून घ्यायची आणि याची माझी इच्छा खूप होती की समजून घ्यावं कसं. तर म्हणजे दुधाचा स्वतःचा गुणधर्म, दह्याचा स्वतःचा गुणधर्म. दुधाचा गुणधर्म हा तमोगुणी आणि रजोगुणी, आणि दह्याचंही म्हणले तसंच. पण मग हे मानवी शरीराला, देहाला हे विरघळून एकत्रकरण, दोघं जण एकत्र येतात, दोघं एकमेकात म्हणले सामील होतात. पण जे पदार्थ जे रूपांतरित होतं ते दह्यातच होतं. तिथं दुधाची अवस्था संपते. तर म्हटलं बरं ठीक आहे, मला जेवढं कळत होतं तेवढं याच्यामध्ये त्यांना म्हटलं ठीक आहे. मग म्हणले संस्कार कोणी कोणावर केलेत? म्हणजे जेव्हा एखादा आंबट पदार्थ दुधामध्ये पडतो तेव्हा दूध फाटतं, आणि जर फाटलं तर त्यातनं वेगळं जल निर्माण होतं. म्हणजे बघा, एखादी गोष्ट फाटते तेव्हा जलतत्व ते म्हणले वेगळं होतं. आभाळ फाटलं म्हणजे काय झालं म्हणले? जलतत्व, जल पृथ्वीवरती आलं, जल वेगळं झालं. मग तसं जेव्हा दही हा जेव्हा दुधामध्ये मिसळलं जातं आणि जो पदार्थ बनतो तो संस्कारित असतो म्हटलं. आणि हा जो संस्कारित पदार्थ तयार होतो हा दह्याच्या स्वरूपातच तयार होतो. म्हणजे दुधाला त्यांनी रजोगुणी त्या क्षणी म्हटलेलं आहे ज्यावेळी ते विरजण लागतं. दुधाचं विरजण लावल्यानंतर स्वतःचं स्वरूप जे बदलतं ते रजोगुणी म्हटलंय, आणि दह्याचं तमोगुणी म्हटलंय. पण मनुष्याला ह्या दोघांचाही उपयोग नाही. मनुष्याला जीवन जगताना उपयोग आहे तो सत्वाचा आहे. आणि मग जेव्हा वेळ गेल्यानंतर जेव्हा त्या दुधाचं दह्यात रूपांतर करतं म्हणजे पूर्ण तमोगुणी होतं, आणि ते तमोगुणी झाल्यानंतर त्याला जेव्हा गती दिली जाते, म्हणजे ते जेव्हा घुसळलं जातं, आपण रवीने घुसळतो, तर तेव्हा ते म्हणले की हाताचा एक ऋणभार एक धनभार हा त्या रवीने धरून आपण जेव्हा हे घुसळतो तेव्हा तमोगुण आणि रजोगुण हा मागं पुढं होतो. बघा, लक्षात घ्या, तमोगुण आणि रजोगुण हा मागा एकमेकांच्या मध्ये मिसळून तिसरा गुण तयार करतो, तो म्हणजे सत्वगुण, ते म्हणजे ताक आणि लोणी. पण गंमत अशी आहे म्हणले की जे दही आपण लावलेला असतो, जो तमोगुण रजात मिसळतो, तो जर कडवा असेल, तो जर कडू असेल, तर तयार होणारा गुण सुद्धा कडूच गुण तयार होतो. म्हणून म्हणले की लावताना दही
जसं दूध हे आम्लधर्मी आहे तसंच दहीसुद्धा त्या गुणधर्माच्या अनुषंगून त्याला फसवण्यासाठी थोडंसं आंबटच घ्यायला लागतं. गोड दही घेऊन चालत नाही. हे म्हणले संस्कार आहेत. आणि हे जेव्हा तुम्ही घुसळता, त्या घुसळल्यानंतर सत्वाची एक पायरी वर येते, त्याला लोणी म्हणतात, आणि दुसरी पायरी खाली राहते, त्याला ताक म्हणतात. पण तेच ताक जर तुम्ही संध्याकाळी घेतलं तर त्याचा गुणधर्म बदलतो, आणि सकाळी घेतलं तर गुणधर्म बदलतो. आणि लोण्याचं तुम्ही जेव्हा सकाळी घेतलात तर गुणधर्म वेगळा असतो, आणि संध्याकाळी घेतलात तर गुणधर्म वेगळा असतो. आणि त्या दोन्ही गोष्टींमध्ये सत्व, रज, तम हे तिन्ही गुण सामील असतात. मग देहामधल्या अग्नीला, पित्ताला शांत करण्यासाठी ह्या दोघांच्याच उत्पत्तीतनं तयार झालेलं ताक वापरलं जातं, की जे आतड्यामध्ये चिकटून बसलेल्या मळाला साफ करतं. म्हणजे हा झाला म्हणले सत्वाचा तम आणि रजावरचा परिणाम. कारण हे दोन्ही साफ करणं गरजेचं आहे म्हटले. मग ते त्याचं कार्य काय होतं, तर देहामधला मळ साफ करणं. पण तेच जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर ते रुक्ष करतं. आणि जेव्हा ह्या लोण्याला जेव्हा तुम्ही अग्नी देता तेव्हा त्यातनं सत्व निर्माण होतं. म्हणजे सत्व गुण लोण्याला जेव्हा नियंत्रित अग्नी दिला जातो तेव्हा बेरीच्या मार्फत रज आणि तमगुण बाजूला होतात आणि सत्व हे बाजूला होतं, म्हणजे त्याला आपण तूप म्हणतो. आणि मग एकदा सत्व तयार झालं की मग त्याच्यामधनं परत दुसरं काही तयार होत नाही, कारण सत्व गुण तयार होणं, ते स्वरूप येणं ही शेवटची पायरी. म्हणजे दुधामधनं दही होतं, दह्यामधनं ताक होतं, ताकाचं लोणी होतं. आणि गंमत म्हणले की रजोगुण आणि तमोगुण एकमेकांना घुसळले तर दोघांमध्ये घुसळून त्या दोघांमधला सत्व वेगळं बाजूला करून टाकतात, म्हणजे लोणी. की जे जिथं जिथं देहामध्ये अग्नीचा अडचण आहे, म्हणजे थोडक्यात उष्णतेचे जिथं जिथं रोग आहे तिथं ते लोणी काम करतं. कारण त्याच्यामध्ये सत्व तयार झालं असतं, ते रज आणि तमो गुणाला मारक असतं. हा त्यांनी संस्कार या उद्देशातनं किंवा या अनुषंगाने हे 3 गुण समजून सांगितले. की तूप हे शेवटची सत्वाचं स्वरूप म्हणजे तूप. म्हणजे सुरू कुठनं झालं आणि सत्व संपलं कुठं, तुपाच्या ठिकाणी येऊन संपलं. मग म्हणले की लहान मूल हे आणि आई हे या दुधादही सारखेच आहेत. जेव्हा योग्य विरजण लागतं विचारांचं तेव्हा उत्तम प्रकारे दही लागतं. विरजण लावल्यानंतर दही लागतं. पण ते जर संस्कार योग्य झाले नाहीत तर ते विरजण बिघडतं आणि व्यवस्थितरित्या दही न लागल्यामुळे ते फेकून द्यायला लागतं. त्याला नासणं म्हणतात. याला म्हणतात की आई वडिलांनी मुलावरती योग्य न केलेले संस्कार. पण जेव्हा ते मूल जन्मतात, जरी वात पित्त कफ ह्या 3 गोष्टींनी आपल्या देहामध्ये येत, ह्या 3 गोष्टी देहांनी ते देह धारण केलेला असतो. पण गुण मात्र जेव्हा त्या मुलामध्ये संस्कार करायला लागतात त्याप्रमाणे ते गुण तयार होतात. त्यातले काही गुण हे अनुवंशिक येतात की जे पुढे जसं तुम्ही त्याला पाणी घालता, म्हणजे संस्कार रूपी पाणी त्याला मुळाशी घालता, त्याप्रमाणे ते बाहेर पडतात. अन्यथा त्याला व्यवस्थित जर तुम्ही मार्ग करून दिलात
तर ते गुण बाहेर पडत नाही, किंवा मोठ्यापणी सुद्धा रागावरती योग्य तऱ्हेने नियंत्रण होतं आणि मनुष्य अस्वस्थताच्या मार्गावरती जात नाही. मग इथं जर विरजण नीट लागलं आणि त्या आईवडिलांनी जर व्यवस्थित संस्कार, म्हणजे जेव्हा पाटी कोरी असते तेव्हा म्हणले की त्या मुलाला आपण घाबरवतो, आई वडील घाबरतात की खा नाही तर बाऊ येईल, तिथं बागलबुवा लपलाय, तेव्हा त्या मुलाच्या मेंदूमध्ये एक प्रकारचं तुम्ही नोंद करता की अशी कुठली तरी शक्ती आहे की ती जी मला येऊन घातक ठरू शकते. आपल्याला असं वाटतं की ते मूल लहान आहे, पण ते मूल ती शक्ती त्यावेळी स्वीकारतं. पण एक घास काऊचा आहे, एक घास शिवचा आहे, अशा तऱ्हेने रामाची गोष्ट, कृष्णाची गोष्ट जरी त्या मुलाला समजत नसेल, त्या गोष्टींमधला अर्थ जर तुम्ही उत्तम गोष्टी, त्यात सुद्धा गोष्टी सांगताना उत्तम गोष्टी घेतल्यात आणि जर अन्न त्या बालकाला भरवलं गेलं तर उत्तम संस्कार होतात, कारण तुम्ही मुळाशी उत्तम प्रकारे खाद्य देता. आणि मग जे तुम्ही संस्कार करणार आहात त्याप्रमाणे त्या सत्वातनं तमो आणि रजोगुणाची निर्मिती जसं ते मूल मोठं होत जाईल तसं होणार आहे. म्हणजेच तुम्ही विरजण कसं लावतं, विचारांचं विरजण, हे पहिल्यांदा महत्त्वाचं आहे. आणि ते झाल्यानंतर त्या मुलाचं आयुष्य तुम्ही रोज घरामधलं वातावरण कसं ठेवताय, तुम्ही कसे वागताय, त्याला काय धडे देताय, ह्याच्याप्रमाणे त्याचं ते बालपण घुसळून निघतं. म्हणजे तम आणि रज तुम्ही घुसळवून टाकता आणि फक्त सत्व त्याला देता आणि त्याच्या मार्फत तो मुलगा हुशार आहे, किंवा तुम्ही, कारण जे त्या मुलाला दिलेलं आहे तेच ते मुलगा जेव्हा त्याला समजायला लागतं तेव्हा तो त्याच्या ज्ञानाच्या मार्गाने त्यांनी जो गुण स्वीकारला आहे आणि तो प्रदर्शित करतो. म्हणजे घुसळलेलं तुम्हाला वर येतं, ते लोणी येतं. मग आलेलं ते मूल, म्हणजे ते लोण्याचं स्वरूप, हे उत्तम प्रकारे जर तुम्ही शिक्षण दिलं, त्याला योग्य अग्नी दिला तर त्याचं तूप होणार आहे. ते अतिशय व्यवस्थित सात्विक मार्गे जाणार आहे. पण जर तुम्ही त्याला संस्कार चुकीचे दिलेत, वेगळ्या मार्गाने तो मुलगा गेला, त्याला जर संगत लागली तर ते तूप सुद्धा तुमचं आंबट पडणार आहे आणि ती बेरीमध्ये त्याचं रूपांतर होणार आहे. म्हणजे त्याचं जीवन हे खराब होणार आहे. म्हणजे किंवा तो मुलगा वाया जाणार आहे, ते बालक वाया जाणार आहे. म्हणून संस्कार हे खूप महत्त्वाचा भाग आहे की जे घरातच व्हायला पाहिजेत. आणि हे संस्कार होण्यासाठी, किंवा घरामध्ये दही लावाची जी परंपरा आहे, ताकाची परंपरा आहे, लोण्याची परंपरा आहे, म्हणले ह्याचा अर्थ असा की घरामध्ये सत्व, रज, तम हे तिन्हीही गुण व्यवस्थित बॅलन्स होतात, एकमेकांना धरून असतात आणि त्या अनुषंगाने जे खाद्य घरातल्या लोकांना मिळतं त्याप्रमाणे त्यांची मानसिकता तयार होते. आता हा झाला एक संस्कार, किंवा त्यांनी मला जो सत्वगुण कसा बिरजणापासून तुपापर्यंत निर्माण होता ही प्रक्रिया सांगितली. पण म्हणले की विरजण हे लावलं जातं आणि जी गोष्ट लावली जाते त्याच्यामध्ये अग्निस्वरूप असतं, ती वाढीव असते, ती वाढते. आपण जी गोष्ट लावतो ती वाढणारी असते. फक्त त्याच्यावर नंतर तुम्ही संस्कार अग्नीचे कसे करता त्याच्यावरती त्या गोष्टीची निर्मिती अवलंबून असते. म्हणून त्यांनी इथं जेव्हा आमचा विषय थांबला तेव्हा सांगितलं की संस्कार हे बाह्य संस्कार असता कामा नये, संस्कार हे घरातनंच घडले पाहिजे. जे पाल्य घरामध्ये आपल्या मुलाबाळांना संस्कार देऊ शकत नाहीत, याचा अर्थ असा की त्या आईवडिलांना एक तर वेळ नाही किंवा ते संस्कार देऊ इच्छित नाहीत. हे कामसुद्धा ते बाह्य जगतातनं करू इच्छितात. आणि संस्कार ही गोष्ट वेगळी आणि वेद पठण ही गोष्ट वेगळी. म्हणजे त्याच्यात परत त्यांनी सांगितलं की मनुष्य गल्लत करतो. जुन्या काळी गुरुच्या आश्रमात जायचं ते वेद शिकण्यासाठी किंवा
तेव्हाचं जर शस्त्र असतं ते शिकण्यासाठी जायचं. पण मूळ संस्कार जे असतात हे मनुष्याला आपल्या बालकांवरती हे घरामध्येच करायला लागतात. गर्भसंस्कार करताना जर त्या मातृत्वेचं, त्या मातेचं आचरण शुद्ध असेल, तिचा जो ती अन्न स्वीकार करते ते शुद्ध असेल, तिचे विचार शुद्ध असतील, तर वेगळे गर्भसंस्काराची गरज नाही. तुम्ही काय ऐकताय हे जर त्या बालकावरती परिणाम होत असेल, इथपर्यंत असेल, तर सगळेच राम निर्माण झाले असते किंवा सगळेच कृष्ण झाले असते. ज्या ज्या मातांनी राम आणि कृष्ण आपल्या गर्भात असताना त्या गर्भातल्या बाळाला ऐकवलं, त्यातली सुद्धा मुलं गुन्हेगारी ठरली. त्याचं कारण असं की मुळामध्ये जी माता घेते, जे विचार डोक्यात असतात, जे रजो तमोगुणाची उत्पत्ती होते, ते सत्वगुण निर्माणच करत नाही. आणि जे बालक या जगतामध्ये आल्यानंतर त्याला योग्य संस्कार हवे असतात ते दिले जात नाहीत. आपल्या अनुषंगाने आई आणि वडील त्याला संस्कार देतात, म्हणून ते बालक पुढं त्यांना तसंच वागवतं. आज दुर्दैव असं आहे, आपण पाहिलं की आई वडीलच मुलांना इतकं शिकवतात की मुलं विदेशी निघून जातात. आणि मग विदेशी निघून गेल्यानंतर सांगतात की आम्हाला इथं टाकून आता तो तिथंच स्थायिक झाला. पण आपण विसरतो किंवा ते आईवडील विसरतात की ह्याला भरीस तुम्हीच त्याला पाडलेला आहे. म्हणजेच आपण म्हटलं तर कमीत कमी 90% तरी इथंच त्यांचाच दोष आहे. कारण तुम्हीच त्या अपेक्षा या मुलाच्या डोक्यामध्ये भरून ठेवल्यात की तुला अमुक पाहिजे, तुला तमुक पाहिजे. आणि त्या अपेक्षा म्हणजे त्याच्यातला वाढवलेला तम आणि रजोगुण आहे. आणि सात्विकतेपासनं तुम्ही त्याला लांब नेल्यामुळे आपण आज पाहत आहोत की बाहेर मुलं जे फास्ट फूड खातात, कुठल्याच अन्नामध्ये सत्वगुण हा नसतो. म्हणून योग्य वेळी आपल्याला वैद्यांसारखे जे मार्गदर्शक मिळाले, वैद्यराजांनी आपल्यावरती जे संस्कार केले ते आपण आपल्या मुलांना देऊ शकलो, किंवा संस्कार किंवा गुण काय आहेत ह्याचंसुद्धा ज्ञान त्यांनी दिलं. आज इथंच थांबतो. सर्वांना नमस्कार. श्रीराम.